नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र MBA CET 2026 ची तयारी करत असाल, तर हा सेशन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 20+ मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स जे की अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग वरती असणार आहेत, तुमच्या एक्झामिनेशनमध्ये विचारले गेलेले. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक प्रश्न आपण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत पाहणार आहोत. पुढे वळण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येणाऱ्या महाराष्ट्र MBA 2026च्या एक्झामिनेशन करिता तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर केलं जाणार आहे लाईव्ह सेशनच्या अंतर्गत, ज्यामध्ये तुमचं मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स होणार आहेत. जर तुमचा लाईव्ह सेशन काही कारणास्तव मिस झाला तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेच थांबणार नाही. कन्सिस्टंटली तुमची प्रिपरेशन चालू राहील. त्यासोबतच टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट तर क्लिअर होईलच, त्यासोबतच तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस सुद्धा कराल आणि एक्झामिनेशनमध्ये तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल. MCQ सिरीजचं PDF देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची ओळख तुम्हाला होईल आणि तुमचं प्रिपरेशन बूस्ट होईल. तर येत्या 15 डिसेंबर पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि बॅच जॉईन करायची आहे. किंवा त्या व्यतिरिक्त एक सोपा उपाय आहे, तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला हा कोर्स जॉईन करता येईल. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. बघा, अशा टाईपचे प्रश्न अगदी सोपे असतात. खूप सोपं असतं यामध्ये ओळखायला. कारण आपल्याला काही सीरीज दिलेली असते आणि त्या सीरीजमध्ये जी गाळलेली जागा आहे, त्या गाळलेल्या जागी ऑप्शनपैकी कुठला ठोकळा किंवा कुठली आकृती ही बसेल हे आपल्याला सांगायची असते. मग सगळ्यात सोपी आयडिया म्हटलं तर प्रत्येक जो ठोकळा आहे त्याचा कॉर्नर अगोदर आपल्याला तपासायचं आणि कॉर्नरला कुठली आकृती फिट बसते हे तपासल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ऑप्शनपर्यंत पोहोचता येतं. ठीक आहे. आता बघा, सुरुवातीचा म्हणजे बघा 1, 2, 3 आणि 4 असे ठोकळे असतात आणि एक मोठा असा ठोकळा असतो. करेक्ट? आता पहिल्या ठोकळ्यामध्ये बघा, पहिल्या ठोकळ्यामध्ये दिलेला आहे असा एक त्रिकोण. दुसऱ्यामध्ये सुद्धा असा एक त्रिकोण दिलेला आहे आणि तिसऱ्यामध्ये तोच उलटा दिलेला आहे. ठीक आहे. आणि चौथ्यामध्ये सुद्धा असाच एक ठोकळा उलटा यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच चौथा जो रिकामी जागा आहे तिथे असा ठोकळा आपल्याला दिसायला पाहिजे. ठीक आहे. मग पहिला ठोकळा बघा, पहिला ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी कॉर्नर है ना कनेक्ट करत नाहीये. तो इथे कुठेतरी बाजूला कनेक्ट झालेला आहे. त्यामुळे हा पूर्णपणे चुकतोय. 2 मध्ये आपल्याला बघायला मिळते. 3 मध्ये सुद्धा कॉर्नर चुकतोय. 4 मध्ये आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. मग 1 आणि 3 ऑलरेडी एलिमिनेट झालेले आहेत. दुसरी गोष्ट बघा, त्याच ठिकाणी आणखीन एक असा आपल्याला त्रिकोण दिसतोय. ठीक आहे. आता हे खोडतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे दिसेल. ओके. बघा, आता वाकडा त्रिकोण इथे आपल्याला दिसतोय बाहेरच्या बाजूने तोंड करून. तोच दुसऱ्या ठोकळ्यामध्ये पण बाहेरच्या ठिकाणी तोंड केलेला आहे. तिसऱ्यामध्ये सुद्धा सिमिलर आहे पहिल्यासारखा. मग चौथ्यामध्ये सुद्धा सिमिलर पाहिजे दुसऱ्यासारखा. ठीक आहे. मग तसंच सिमिलर असा ठोकळा मॅच होणारा आता आपल्याला फक्त सेकंड आणि फोर्थ मध्येच बघायचा आहे. मग सेकंड मध्ये जर बघाल तर हा जो त्रिकोण आहे तो कॉर्नर मॅच करत नाहीये. कॉर्नर इथे राहिला, तो अगोदरच इथे कुठेतरी कनेक्ट झालाय. आणि चौथ्यामध्ये बघाल तर तो व्यवस्थितपणे कनेक्ट झालेला आहे कॉर्नर टू कॉर्नर. त्यामुळे करेक्टली मॅच होणारा जो ठोकळा आहे तो आहे आपला चौथा ठोकळा. ठीक आहे. सो बेसिक आहे, कॉर्नर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि आकृती कशी मॅच करते हे आपल्याला बघायचं आहे. तेव्हा आपल्याला राईट ऑप्शन पर्यंत व्यवस्थितपणे अगदी सोप्या पद्धतीमध्ये पोहोचता येतं. पुढे बघा, यामध्ये एक सर्कल दिलेलं आहे. ही आकृती अशी आहे की एका
पूर्ण मोठ्या स्क्वेअर मध्ये 4 पार्ट आहेत, 4 स्क्वेअर आहेत आणि त्या पूर्ण एका स्क्वेअर मध्ये एक आपल्याला आकृती दिलेली आहे सर्कल. ठीक आहे. मग एक जो ठोकळा आहे म्हणजे चौथा जो आपला ठोकळा आहे तिथे क्वेश्चन मार्क आहे. ओके. आणि तो ठोकळा आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे. मग ऑप्शन्स मध्ये जो राईट ठोकळा आहे तो ओळखायचा आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, जे बाकीचे 3 ठोकळे आहेत त्याच्याशी मॅच करावं लागेल. करेक्ट. आता या ठिकाणी बघा, सर्कल पूर्ण करण्यासाठी एक भाग झालेला आहे, हा दुसरा भाग झालेला आहे आणि तिसरा भाग सुद्धा दिलेला आहे. हा जो चौथा भाग आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे. आता प्रत्येक ठोकळ्यामध्ये म्हणजे 1 2 3 याच्यामध्ये बघा, जो कॉर्नर आहे हा जो भाग आहे तिथे एक स्पेस आहे. ठीक आहे. इथे पण थोडासा स्पेस आहे, इथे पण थोडासा स्पेस आहे आणि ऑप्शन्स मध्ये बघाल तर प्रत्येक ठोकळ्यामध्ये इथे कुठेही स्पेस नाहीये, इथे सुद्धा कुठेही स्पेस नाहीये आणि चौथ्यामध्ये सुद्धा कुठेही स्पेस नाही. बट या ठिकाणी तुम्ही बघताय हा स्पेस आपल्याला दिसतोय थर्ड ऑप्शन मध्ये. राईट. मग त्यामुळे क्वेश्चन मार्कच्या जागी हा थर्ड म्हणजे सी ऑप्शन वाला जो तिसरा ठोकळा आहे तो एक्झॅक्टली मॅच होत आहे. त्यामुळे ऑप्शन 3 हा आपला करेक्ट येत आहे. पुढचा प्रश्न बघा, कॉर्नर्स आपल्याला नेहमी चेक करायचे. ओके. कॉर्नर्स आपण व्यवस्थित चेक केले की आपल्याला आन्सर लगेच समजतं. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वेश्चन मार्क आणि फोर्थ आपल्याला दिलेला आहे. आता थर्ड जो आहे त्या ठिकाणी कुठला ठोकळा येईल 1 2 3 4 पैकी ते आपल्याला सांगायचं. ठीक आहे. आता बघा ठोकळ्यामध्ये काय विशिष्ट आहे. ठीक आहे. ठोकळ्यामध्ये पहिला जो ठोकळा आहे त्याच्यामध्ये एक त्रिकोण आहे जो इथे कनेक्ट होतोय, दुसरा कॉर्नरला कनेक्ट होतोय आणि तिसरा परत मधल्या जागी कनेक्ट होतोय. म्हणजे असा कनेक्ट झालेला आहे. राईट. अलग लक्षात. तोच दुसरा जो ठोकळा आहे त्यामध्ये काय झालेलं आहे, सेम तशाच प्रकारे फक्त ह्या कॉर्नरचं तोंड झालेलं आहे या कॉर्नरला. ठीक आहे. म्हणजे हा कॉर्नर, त्यानंतर इथे एक आणि इथे एक, म्हणजे असा त्रिकोण झालेला आहे. ठीक आहे. मग तसंच काय होत आहे, प्रत्येक ठोकळ्यामध्ये कॉर्नर टू कॉर्नर जात आहे. मग आता हा जो तिसरा ठोकळा आहे म्हणजे हा ठोकळा, ठीक आहे, तिथे जर क्वेश्चन मार्क आहे. फोर्थ जो आहे त्यामध्ये काय झालेला आहे, इथला जो कनेक्ट आहे तो इथे आलेला आहे. राईट. आणि त्याच्या खालचे म्हणजे हे मध्यभाग कनेक्ट होत आहेत, म्हणजे असा ठोकळा. मग जो तिसरा असायला पाहिजे तो कसा असायला पाहिजे, तो इथून आता इथे यायला पाहिजे आणि मधले या दोन जागा कनेक्ट झाल्या पाहिजेत, म्हणजे असं असायला पाहिजे. मग असं असणारा त्रिकोण कुठल्या ठोकळ्यात आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी ते बघा. इथे इथे कनेक्ट झालाय, हा चुकला. ठीक आहे. दुसरा नंबरचा इथे कनेक्ट झालाय, हा सुद्धा चुकला. तिसरा इथे कनेक्ट झालेला आहे तो त्यामुळे हा सुद्धा चुकला. चौथा, फक्त चौथा जो आहे तो इथे कनेक्ट होतोय जो आपल्याला पाहिजे. त्यामुळे राईट आन्सर जो आहे तो ऑप्शन डी, फोर्थ. ठीक आहे. म्हणजे चौथा हा जो ठोकळा आहे तो कनेक्ट होत आहे. पुढचा प्रश्न बघा, अगदी सोपा आहे कारण प्रत्येक चारही ठोकळ्यामध्ये, चारही स्क्वेअर्स मध्ये सिमिलर आकृतीच दिलेली आहे. कशी आकृती दिलेली आहे ह्याच ठिकाणी, म्हणजे जसं बिजली असते ना, बिजली, बरोबर आहे ना, तसं प्रकारचंच हे काहीतरी आकृती दिलेली आहे. मग या ठिकाणी बघाल तर ही आकृती चुकते. ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा आकृती चुकते, जर तिरपा एन काढल्यासारखं आकृती केलेली आहे. या ठिकाणी तर काही संबंधच नाहीये, हा सुद्धा चुकतो आहे. आणि चौथा एक्झॅक्टली ही जी आकृती आहे ती मॅच करते आहे. त्यामुळे ऑप्शन डी, फोर्थ ऑप्शन, फोर्थ ठोकळा हा एक्झॅक्टली बरोबर येत आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी. पुढचा बघा, थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, सोपाच आहे बट हलकासा कॉम्प्लिकेटेड दिसतोय आपल्याला. बघा या ठिकाणी फक्त रेषा दिलेल्या आहेत आणि रेषांचे डिरेक्शन जे आहे ते थोडेसे चेंज झालेले आहेत. ठीक आहे. आता समजा पहिला जो ठोकळा आहे त्याचं डिरेक्शन आहे वरती, अप. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो ठोकळा आहे त्याचं जर बघाल तर त्याचं डिरेक्शन गेले इकडे. ठीक आहे. आणि तिसरा जो आहे तिथे क्वेश्चन मार्क आहे. चौथा जो आहे त्याचं डिरेक्शन गेलेला आहे कुठे, या ठिकाणी क्रॉस. राईट. म्हणजे बघा, वरती, कॉर्नर, साइड, परत कॉर्नर असं यायला पाहिजे. ठीक आहे. मग पहिला ठोकळा, दुसरा, तिसरा आणि चौथा. मग तिसऱ्या ठोकळ्याचे जे रेषा आहे त्याचं तोंड असं पाहिजे, इकडे आणि इकडे. राईट. मग असं कुठे आहे, असं आपल्याला दुसरा नंबरचा जो आहे तिथे दिसतो आहे. त्यामुळे राईट आन्सर जो आहे ऑप्शन बी, सेकंड स्क्वेअर. पुढचा बघा, आपल्याला काय दिलंय, सिलेक्ट द सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर फिगर दॅट वुड रिप्लेस द क्वेश्चन मार्क. ओके. म्हणजे बघा, ए बी सी डी असं दिले, पण डी च्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. मग क्वेश्चन मार्कच्या जागी या दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला येईल असं आपल्याला विचारलंय.
ठीक आहे. आता बघा आकृती म्हणजे प्रॉब्लेम फिगर काय सांगतोय. एक चौकोन दिलेला आहे, ठीक आहे, आणि त्याच्या विरुद्ध 3 सर्कल्स दिलेले आहेत. ठीक आहे. बी मध्ये बघा एक सर्कल दिलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध 3 स्क्वेअर दिलेले आहेत. ठीक आहे. तसंच एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध 3 लाईन्स दिलेल्या आहेत. मग त्याचप्रमाणे एक लाईन आणि 3 ट्रायंगल असले पाहिजेत. बरोबर, एक 3 त्रिकोण असले पाहिजेत. मग जे आकृतीचा प्रकार आहे किंवा आकृतीचे जे डिरेक्शन आहेत, एक आहे ते लेफ्ट कॉर्नर वरच्या साईडला आणि त्याच्या राईट कॉर्नर खालच्या साईडला इथे असायला पाहिजे. मग लेफ्ट कॉर्नर वरच्या साईडला तो एक लाईन असला पाहिजे आणि 3 ट्रायंगल्स त्याच्या राईट साईडच्या उजव्या साईडला कॉर्नरला खाली असले पाहिजेत. बरोबर आहे ना. मग त्यानुसार जर बघितलं तर पहिलीच आकृती एक्झॅक्टली मॅच होत आहे. कारण बाकीच्या ठिकाणी बघितलं तर या लाईनच्या सेंटरला किंवा वरती आलेला आहे. प्लस इथे 3 लाईन दिले, तिथे 3 नाही तर एकच लाईन असायला पाहिजे. इथे 2 आहे, तिथे एकच लाईन असायला पाहिजे. इथे सुद्धा 3 दिलेत, त्यामुळे हे तिन्हीही चुकते आहेत. ठीक आहे, तिन्हीही चुकत आहेत. इथे एकच लाईन आहे पण ती डिरेक्शन नुसार नाही आलेली आहे ना. डिरेक्शन कसं पाहिजे, लेफ्ट कॉर्नर वरती आणि राईट कॉर्नर खाली, राईट. परंतु इथे कसं आलेलं आहे, एका खाली एक आलेलं आहे, त्यामुळे हे चुकतं आहे. ठीक आहे, आणि आपलं ऑप्शन ए म्हणजे पहिलीच आकृती बरोबर येत आहे. पुढे बघा, सिलेक्ट द सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर. सेम तसाच प्रश्न आहे. प्रॉब्लेम फिगर्स दिलेले आहेत. चौथा जो डी आहे तिथे क्वेश्चन मार्क आहे आणि आन्सर फिगर मध्ये 5 दिले, त्यापैकी राईट आन्सर ओळखायचं आहे. ठीक आहे. पहिली आकृती जी आहे है ना, तिथे काय दिले, एक लाईन वडलेली आहे, वरती एक अर्धचंद्र काढला आणि इथे बाण दिलेला आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये तेच सिमिलर काय केलेलं आहे, खाली आलेलं आहे. बरोबर आहे. मग आता खाली आलेलं इन द सेन्स काय केलेलं आहे की आपण काय करतोय की एक गोष्ट अशी आपण सरळ पकडलेली आहे. फॉर एक्झाम्पल हा मोबाईल फोन आहे. ठीक आहे. आता त्यालाच या साईडने म्हणजे असं उलट्या साईडने फ्लिप केलेलं आहे है ना, वरच्या साईडनेच आपण फ्लिप केलेला आहे. त्यामुळे आपल्याला बी आकृती अशी दिसत आहे है ना. म्हणजे ए ला आपण फ्लिप केलेला आहे वरच्या साईडने, करेक्ट. वरच्या साईडने फ्लिप केल्यानंतर आपल्याला अशी आकृती येते. मग तेच सी ला सुद्धा वरच्या साईडने जर आपण फ्लिप केलं है ना, तर काय येईल, मग हा जो भाग आहे है ना, तो कसा येईल, तो इथे यायला पाहिजे है ना, आणि हा जो टोक आहे तो कसा यायला पाहिजे, तो इथे यायला पाहिजे असा है ना. म्हणजे या प्रकारे है ना. मग अशी आकृती आहे का, अशी आकृती पहिल्याच आपल्याला फिगर्स मध्ये दिसत आहे. थर्ड सुद्धा चुकते आहे, फोर्थ, फिफ्थ आणि हे सुद्धा चुकत आहे. ठीक आहे. त्यामुळे फर्स्ट म्हणजे ए ऑप्शन पहिली आकृती आपली बरोबर येत आहे. पुढचं बघा, अगदी सोपं आहे. प्रॉब्लेम फिगर मध्ये काय दिलंय, लेफ्ट साइड कॉर्नर वरच्या साईडला 2 आकृती आहेत. परत बी मध्ये सुद्धा 2 आहेत, परंतु सी मध्ये चेंज झालेला आहे है ना. आता ए आणि बी सिमिलर असले पाहिजेत, म्हणजे 2 आकृती आलेत आणि खाली 1 आलेला आहे. इथे सुद्धा 2, खाली 1. आता सी मध्ये काय झालंय, इथे 1 आलेलं आहे, इथे 2 आलेलं आहे. मग तसंच डी मध्ये सुद्धा इथे 1, इथे 2 असायला पाहिजे. ठीक आहे. बट आदला बदली कसं झालं बघा, इथे सर्कल आहे, इथे ट्रायंगल आहे. मग तेच विरुद्ध केलेलं आहे पुढच्या साईडला, म्हणजे इथे त्रिकोण आलेला आहे, ट्रायंगल आलेला आहे, इथे सर्कल आलेला आहे है ना. तसंच इथे काय झालेलं आहे, सी सारखे एक आकृती आहे आणि इथे स्क्वेअर दिले 2. मग इथे सुद्धा एकच स्क्वेअर यायला पाहिजे आणि इथे 2 असे सी टाईप अशी आकृती यायला पाहिजे. मग तसं आपल्याला दिसतो आहे का, दिसतो आहे आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये, दुसऱ्या फिगरमध्ये. त्यामुळे ऑप्शन बी दुसरी आकृती किंवा दुसरा फिगर जो आहे तो एक्झॅक्टली मॅच होतोय. पुढे बघा, काय दिलेलं आहे, 3 पॉइंट दिलेले आहेत आणि त्या तिन्ही पॉइंटला एक एक लाईन काय करतायत, जोडतायत आणि त्यानंतर एका मुख्य ठिकाणी ते जुडलेत. म्हणजे हा जो मेन पॉइंट आहे तिथून पुढे 3 पॉइंट आहेत है ना. मग त्या तिन्ही पॉइंटला इथून एक आकृती जोडते आहे. मग त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे, हे जे लाईन्स आहेत हे आता खाली गेलेले आहेत आणि कुठल्याही पॉइंटला मॅच करत नाहीत, मग किंवा कनेक्ट करत नाहीयेत है ना. आता ह्या तिन्ही पॉइंटला ते मॅच करत नाहीये. ठीक आहे. फक्त मेन पॉइंट वरून ते आता खाली आलेले आहेत. ठीक आहे. त्याचप्रमाणे पुढे सी जो आहे तो तसाच आहे. म्हणजे काय केलेलं आहे, इथे एक पॉइंट आहे समजा है ना, त्यांनी काय केलेलं आहे, या 2 पॉइंटला कनेक्ट केलेलं आहे. मग त्याचप्रमाणे तो काय करणार, आता या साईडला फिरणार है ना. बरोबर आहे. मग असं व्हायला पाहिजे आणि हे पॉइंट इथे, करेक्ट. मग तसंच आपल्याला कुठल्या आकृतीमध्ये दिसतंय, आन्सर फिगर मध्ये, तर तो दिसतोय आपल्याला बी म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये. ठीक आहे. मग ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट मॅच होतोय.
सॉरी सॉरी सॉरी, चुकलं चुकलं. कारण इथे काय 2 पॉईंट आहेत नाही का, मग इथे आपण 3 ला केलेलं आहे, हे चुकलं. आपला तिसरा जो आहे तो बरोबर येतोय, म्हणजे सी ऑप्शन, तिसरी आकृती आपली बरोबर येत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न जो आहे मी तुमच्यासाठी सोडतो आहे. याचा आन्सर मला तुमच्याकडून पाहिजे. बघा, या क्वेश्चनला व्यवस्थित पहा. याचं राईट आन्सर काय येऊ शकतं हे सुद्धा पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणी त्याचं राईट आन्सर दिलंय मी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेतलं जाईल. ठीक आहे. परंतु याचं उत्तर काय आहे हे तुम्हाला सांगायचं. दिस इज होमवर्क फॉर यू. ठीक आहे. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये विचारले जातात. ठीक आहे. एक 3 आकृत्या दिल्या जातात आणि चौथा क्वेश्चन मार्क असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला आन्सर फिगर मध्ये कुठला येईल हे शोधायचा असतो. ठीक आहे. असं खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात, बट तितकंच आपल्याला थोडंसं लॉजिक लावावं लागतं. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. आलं लक्षात? चलो, सो थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. याचा आन्सर द्यायला विसरू नका. बघा, तर चूज द करेक्ट वॉटर इमेज ऑफ द फिगर एक्स फ्रॉम द अमॉंग्स द 4 अल्टरनेटिव्ह ए बी सी डी. म्हणजे ते ए बी सी डी हे आहेत. ठीक आहे. या ठिकाणी मी ऑप्शन्स तुमच्या समजण्यासाठी दिलेले आहेत. ठीक आहे. तर त्या ऑप्शन्स मधून आपल्याला चूज करायचे. एक्झाम मध्ये सुद्धा असेच ऑप्शन्स दिलेले असतात. ठीक आहे. कधी कधी आपल्याला ई पर्यंत असतात, म्हणजे 5 ऑप्शन्स दिलेले असतात आणि त्या 5 मधला एक राईट आन्सर आपल्याला चूज करायचा असतो. बघा, यामध्ये विचारले की आपल्याला हा जो एक्स फिगर आहे, म्हणजे ही जी आकृती आहे, याचं वॉटर इमेज कसं असेल. बघा, वॉटर इमेज ओळखण्यासाठी अगोदर आपल्याला त्याचं पूर्ण पद्धत कशी असते किंवा कसं वॉटर इमेजला आपल्याला कन्वर्ट करायचं असतं हे समजून घ्या. बघा, फॉर एक्झाम्पल हे आहे अप, हे आहे डाऊन, राईट, हे आहे लेफ्ट, हे आहे राईट. मग वॉटर इमेजचा फंडा असा आहे की लेफ्ट आणि राईट हे दोन्हीही जशास तसे राहतात, रिमेन्स स्टेबल किंवा रिमेन्स ॲज इट इज. ओके. बट अप जो आहे तो डाऊनला जातो आणि डाऊन जो आहे तो अपला जातो. ठीक आहे. फक्त लेफ्ट आणि राईट जो आहे तो जशास तसा राहतो. लेफ्ट आणि राईट मध्ये काहीही कन्वर्ट होत नाही, पण अप आणि डाऊन मध्ये कन्वर्ट होतो. अप जातो डाऊनला आणि डाऊन जातो अपला. ठीक आहे. मग आता यामध्ये बघा, ही जी आकृती एक्स आहे, ठीक आहे, आता हा जो आहे बाण जो डावीकडे आहे आणि डाऊनचा उजवीकडे आहे, मग तो डाऊनचा जो बाण आहे किंवा डाऊनचा जो ॲरो आहे तो जाणार अपला आणि अपचा जो आहे तो जाणार डाऊनला. त्याचप्रमाणे, ठीक आहे, त्याचप्रमाणे तुम्ही हे ट्रायंगल्स बघत असाल है ना. ट्रायंगल्स मध्ये कसे दिलेले आहेत, एक तर वर्टिकल दिलेले आहेत, एक तर हॉरिझॉन्टल असे लाईन्स दिलेले आहेत. मग हॉरिझॉन्टल जो आहे तो जाईल अपला आणि जो वर्टिकलचा आहे तो जाईल डाऊनला. ठीक आहे. म्हणजे जे वर्टिकल आहेत ते डाऊनवर येतील. मग वर्टिकल डाऊनला येणारे ऑप्शन्स किती आहेत बघा, एक तर ए मध्ये आहे, एक तर बी मध्ये आहे. इथे सुद्धा नाही आणि इथे तर काही संबंधच नाही, ती वेगळीच आकृती आहे है ना. आता ए आणि बी मध्येच आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे. मग त्याचप्रमाणे हा जो डाऊन असलेला म्हणजेच हॉरिझॉन्टल लाईन असलेले ते जाणार आहेत अपला. मग हॉरिझॉन्टल असणारे ते सुद्धा ए आणि बी मध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचप्रमाणे हे ॲरो जे तुम्ही बघता इथे है ना, एल शेप मधले, ते जाणार डाऊनला आणि डाऊनचा जाणार अपला. बट यांचं डिरेक्शन जो आहे तो सुद्धा चेंज होणार आहे. जो लेफ्टला झालेला आहे डिरेक्शन तो जाणार राईटला आणि राईटचा जो डिरेक्शन आहे तो जाणार लेफ्टला. ठीक आहे. म्हणजे असं नाहीये की लेफ्ट अँड राईट मध्ये चेंज होत नाही सर असं म्हणताय, परंतु तरीही चेंज करताय. लेफ्ट आणि राईट मधल्या आकृती चेंज होत नाहीत. ठीक आहे. आता हे ॲरो जे आहे ते सेंटर मध्ये असल्यामुळे, अपला असल्यामुळे ते डाऊनला गेल्यानंतर त्याचं डिरेक्शन चेंज होणार आहे. जर तेच इथे कुठल्या तरी कॉर्नरला असत्या बाहेर तर ते चेंज झाल्या नसत्या. आलं लक्षात. तसंच सो त्यामुळे जर बघायला गेलं तर बी मध्ये ॲरो जसंच तसं आहे, काही चेंज झालं नाहीये. त्यामुळे हा बी जो ऑप्शन आहे तो चुकीचा ठरतो. ए मध्ये बघा, ए मध्येच आता एकच ऑप्शन उरलेला आहे, त्यामध्ये ॲरोचे डिरेक्शन चेंज झालेले आहेत. मग त्यामुळे ऑप्शन ए जो आहे तो एक्झॅक्टली राईट आन्सर येत आहे. वॉटर इमेज कसं ओळखायचं हे आता तुम्हाला माहिती आहे. अपचं डाऊन, डाऊनचं अपला जातं, राईट आणि लेफ्ट मध्ये काही चेंजेस होत नाहीत. ठीक आहे. आणि त्या पॅटर्न नुसार आपला राईट आन्सर येतो ऑप्शन ए. सिमिलर तसंच आहे आता पुढचा प्रश्न सुद्धा आपल्याला परत एकदा चूज द करेक्ट वॉटर इमेज ऑफ फिगर एक्स प्रश्न दिलेला आहे अमॉंग्स द 4 अल्टरनेटिव्ह ए बी सी डी. ठीक आहे. आता सेम आकृती एक्स बघा, इथे बाण कसा आहे वरती आहे. ठीक आहे. आता तो वरचा बाण एकतर खाली जायला पाहिजे
बरोबर आहे. वरचा बाण एकतर खाली जायला पाहिजे आणि हा जो बाण आहे तो काय करतोय बघा, तो कुठे कनेक्ट करतोय, तो जो आकृतीचा जो म्हणजे इथे एक स्क्वेअर आहे, या स्क्वेअर मधला जो टोक आहे है ना, त्या टोकाला तो काय करतोय, कनेक्ट करतोय. या ठिकाणी जर बघाल ऑप्शन्स मध्ये हा कुठेही कनेक्ट करत नाही, त्यामुळे हा ऑप्शन चुकतोय. ठीक आहे, हा कनेक्ट करतो आहे बट याची डिरेक्शनच चुकलेली आहे. याचे डिरेक्शन आता राईटला होतं ते लेफ्टला गेलेलं आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकतो आहे. इथे सुद्धा हा कनेक्ट करत नाही, त्यामुळे आपल्याकडे ऑप्शन एकच उरतो, तो म्हणजे ऑप्शन ए. ठीक आहे, त्यामुळे राईट आन्सर येतो आपला ऑप्शन ए. बघा आता हा जो डिरेक्शन आहे हा पूर्ण खाली आलेला आहे आणि डाऊनचा अपला गेलेला आहे, है ना. अपचा डाऊनला आलेला आहे, डाऊनचा अपला गेलेला आहे, है ना. तसंच हा जो एक रेष आहे किंवा काही म्हणा त्याला, तो सुद्धा डाऊनला आहे, तो गेलेला आहे अपला. राईट. सो अशा प्रकारे वॉटर इमेज काय असतं, अप आणि डाऊन मध्येच फरक दिसतो आपल्याला, राईट लेफ्ट मध्ये काही फरक दिसत नाही. बघा असे प्रश्न खूप ऍक्च्युली मध्ये मजा येते असे प्रश्न सॉल्व्ह करायला. राईट. सिलेक्ट द सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर्स फिगर्स विच विल कंटिन्यू द सेम सिरीज ॲज एस्टॅब्लिश्ड बाय द 5 प्रॉब्लेम्स फिगर्स. ठीक आहे, आता ए बी सी डी ई आणि 1 2 3 4 5 असे दिलेले आहेत, बरोबर. ए बी सी डी ई आणि 1 2 3 4 5. आता यामध्ये एबीसीडी जे आहेत ते आहेत प्रॉब्लेम फिगर्स आणि 1 2 3 4 5 जे आहेत ते आहेत तुमचे सोल्युशन्स फिगर. ठीक आहे, तिथे तुम्हाला मेन्शन केलेलं असतं एक्झामिनेशन मध्ये. आता यामध्ये काय केलेलं आहे की प्रॉब्लेम्स फिगर्स मध्ये जसे आकृती ए पासून बी पर्यंत गेले, बी पासून सी पर्यंत गेले, सी पासून डी आणि डी पासून ई, तसंच ई पासून पुढे सुद्धा जाणार आहे. तर ती पुढची आकृती सिक्वेन्स नुसार कशी असेल हे ओळखायचं आहे. आता बघा ए मध्ये काय झालेलं आहे, बाण दिले आहेत, लेफ्ट लेफ्ट. ठीक आहे, परत वरतीच आहे आणि खाली आलेला आहे, म्हणजे एकदा खाली मग वरती मग परत वरती आणि खाली. त्याचप्रमाणे हा काय झालेला आहे, लेफ्ट है ना. आता वरती सुद्धा यायला पाहिजे, तो कसा यायला पाहिजे, लेफ्टच यायला पाहिजे. मग वरती लेफ्ट असणारे सोल्युशन्स मध्ये कुठले कुठले आहेत, 1 नंबर आहे, 3 नंबर आहे, 4 नंबर आहे, 2 आणि 5 इथे एलिमिनेट झालेत. आता 1 3 4 मध्येच आन्सर यायला पाहिजे. आता पुढचे बघा, पुढच्या गोष्टी बघा, है ना. तोपर्यंत मी थोडंसं हे मोकळं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल सुद्धा व्यवस्थित आणि कळेल सुद्धा व्यवस्थित. राईट. बघा पुढे बघा, त्यानंतर आता यू आणि एन दिलेला इथे है ना. आता यू ची जी जागा आहे ती बघा कशी आहे, एकतर अप आहे, नंतर मिडल आहे, नंतर डाऊन आहे, परत तो डाऊन पासून वर जातोय, मग डाऊन पासून परत अप है ना, म्हणजे मिडल आणि नंतर अप म्हणजे पूर्ण टॉपला आलेला आहे. ठीक आहे, मग तसंच आता पुढच्या आकृतीमध्ये तो कुठे यायला पाहिजे, तो यायला पाहिजे मिडलला. राईट. मग आता 1 3 4 मध्ये मिडलला यू आलेला कुठे कुठे आहे, तर 1 मध्ये आहे, 3 मध्ये सुद्धा आहे आणि 4 मध्ये सुद्धा आहे. मग आता यामध्ये फरक काय बघा, यू जो आहे यूचं डिरेक्शन बघा, एक पहिलं लेफ्टला आहे, त्यानंतर मिडलला गेल्यानंतर वरती गेलेला आहे आणि त्यानंतर खाली आल्यानंतर राईटला गेलेला आहे, म्हणजे लेफ्ट अप राईट. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढे कसा सिक्वेन्स झाला, परत लेफ्ट अप आणि पुढे राईटला असायला पाहिजे. मग राईटला असलेले 1 3 4 मध्ये कुठे आहे, एक तर गेला आहे, हा तर लेफ्टला आहे, आपल्या राईटला पाहिजे. राईट. मग 3 आणि 4 मध्ये आता एलिमिनेट करायचं आहे. ठीक आहे, 3 आणि 4 मध्ये आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. मग आकृतीनुसार आता तो मिडलला यायला पाहिजे, सिक्वेन्स नुसार तो मिडलला यायला पाहिजे, 3 आणि 4 दोन्ही मध्ये मिडलला आलेला आहे. ठीक आहे, आता बघा पुढे, आता एकच गोष्ट उरली ते म्हणजे एन. ठीक आहे, आता एन मध्ये तर खूप सोपं आहे. पहिला जो आहे ए मधला एन सरळ आहे, बी मधला उलटा आहे, सी मधला सरळ आहे, डी मधला उलटा आहे, ई मधला सरळ आहे, तर एफ मधला उलटा असायला पाहिजे. मग 3 आणि 4 मध्ये उलटा असणार कुठे आहे, तिसरा, चौथा एलिमिनेट झालेला आहे. सो 3 नंबरचा जो सोल्युशन आहे, सोल्युशन फिगर आहे, तो एक्झॅक्टली राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे सी ऑप्शन 3. ठीक आहे, पुढे बघा, सिलेक्ट द सुटेबल फिगर फ्रॉम द आन्सर सेट दॅट वुड रिप्लेस द क्वेश्चन मार्क. आता हे 3 आहेत आणि ते क्वेश्चन मार्क आहे, मग त्या क्वेश्चन मार्कच्या जागी सिक्वेन्स नुसार कुठला ऑप्शन असेल आन्सर फिगर मधला, 1 2 3 4 5 पैकी. ठीक आहे, आता बघा काय झालेलं आहे, एक तर दिलेला आहे ट्रायंगल दिलेला आहे आणि दुसरा हाफ सर्कल दिलेला आहे, बरोबर. हाफ सर्कल आणि ट्रायंगलचं डिरेक्शन बघा, पहिला आहे तो स्ट्रेट. ठीक आहे, एक तर आहे तो स्ट्रेट, करेक्ट. त्यानंतर डिरेक्शन कसं आहे बघा, पहिले लेफ्टला आहे, ट्रायंगल जो आहे लेफ्टला आहे आणि हाफ सर्कल जो आहे तो आहे राईटला. मग बी मध्ये त्याचं काय झालेलं आहे, बी मध्ये त्याचं कन्वर्ट झालेलं आहे, जो लेफ्टचा आहे तो गेलाय राईटला, तो ट्रायंगल जो आहे तो गेला राईटला
आणि राईटचा जो आहे तो गेलेला आहे लेफ्टला. बरोबर आहे ना. एचं बी मध्ये कन्व्हर्जन कसं झालंय, एकतर तो स्ट्रेटचा झालेला आहे काय, बेंड. राईट, स्ट्रेटचा झालाय तो बेंड. लेफ्टचा जो आहे राईटला गेलाय, राईटचा जो आहे लेफ्टला गेलाय. मग तोच बेंडचा पुढे काय व्हायला पाहिजे, स्ट्रेट व्हायला पाहिजे, है ना. आणि तसंच राईटचा जो आहे तो लेफ्टला, लेफ्टचा जो राईटला, किंवा लेफ्टचा राईटला, राईटचा लेफ्टला असं व्हायला पाहिजे. मग सी मध्ये बेंड झालेला आहे. आता यामध्ये ट्रायंगलचं डिरेक्शन आहे राईटला, तो जायला पाहिजे लेफ्टला. ठीक आहे. आणि हाफ सर्कलचं सुद्धा राईटलाच आहे, तो सुद्धा जायला पाहिजे लेफ्टला. म्हणजे दोन्हीही कुठे जायला पाहिजेत, लेफ्ट साईडला. आणि बेंड असल्यामुळे बेंडचं व्हायला पाहिजे स्ट्रेट. मग स्ट्रेट आहे 1, 2 आणि 3. आणि त्यासोबतच आपल्याला ट्रायंगल सुद्धा आणि हाफ सर्कल सुद्धा कुठे जायला पाहिजेत, लेफ्टला. मग लेफ्टला जाणारे कुठले आहेत दोन्ही, तर ऑप्शन 1 आहे. ठीक आहे. 2 मध्ये कसं आहे, हाफ सर्कल जो आहे त्याचं डायरेक्शन राईटला गेलेलं आहे. थर्ड मध्ये सुद्धा दोन्हीचंही राईटला गेलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन 1 सोल्युशन फिगर मधला ऑप्शन 1 जो आहे तो एक्झॅक्टली करेक्ट येतो आहे, ऑप्शन ए 1. पुढचा प्रश्न बघा, दिसतो तसा अवघड नाहीये, एकदम सोपा आहे, खूप सोपा आहे. ट्रेस आउट द अल्टरनेटिव्ह फिगर विच कंटेन्स फिगर एक्स ॲज इट्स पार्ट. म्हणजे एक्स फिगर जो आहे त्याचाच एक पार्ट असणार आहे एबीसीडी मधला. ठीक आहे. बट काही रेषा त्यामधल्या खोडलेल्या आहेत. मग रेषा खोडून सुद्धा तो एक्झॅक्टली एक्सचाच पार्ट आहे असं आपण ऑप्शन्स पैकी कुठला असणार आहे हे शोधायचं आहे. ठीक आहे. आता बघा, पहिला जो आहे ए, मग एचा जो हा भाग आहे तो इथे आहे का बघा. आता इथे एक रेष दिसते आपल्याला, ही रेष इथे जर असती तर हा फिगर करेक्ट असता, त्यामुळे ए इथे एलिमिनेट झाला. ठीक आहे. आता बी बघा, बी मध्ये सुद्धा ही एक रेष दिसते आपल्याला, ही इथे जर असती तर आपण करेक्ट केला असता. मग बी सुद्धा इथे चुकतोय. ठीक आहे. त्यानंतर बघा सी मध्ये, सी मध्ये ही लाईन सुद्धा आहे, बरोबर आहे. अशी लाईन सुद्धा आहे, बरोबर आहे. ठीक आहे. ही लाईन सुद्धा आहे, ते सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. ही लाईन सुद्धा आपल्याला इथं दिसते आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर अशी उभी लाईन सुद्धा आपल्याला इथं दिसते आहे आणि ही सुद्धा दिसते आहे. म्हणजे बघा, जर मी व्यवस्थितपणे ही आकृती जर इथे काढली, म्हणजे ओरिजिनल फिगर मध्ये ही जर आकृती मी काढलेली है ना, तर आपल्याला सरळ सरळ दिसेल बघा, है ना. सरळ सरळ आपल्याला तो फिगर यामध्ये दिसून येतो आहे. करेक्ट. बघा, काही चुकलं तर मला सांगा. दिसतोय एक्झॅक्ट फिगर? येस, सी मध्ये दिसतो आहे. ठीक आहे. मग डी मध्ये बघा, डी मध्ये काय चुकतं आहे, डी मध्ये चुकतं आहे या ठिकाणी हे फिगर बघा, है ना. हा फिगर आहे का, नाही. इथे कुठलीच अशी रेष आपल्याला दिसत नाहीये, त्यामुळे डी सुद्धा इथे एलिमिनेट होतो. ऑप्शन सी एक्झॅक्टली करेक्ट होतो. म्हणजेच आन्सर फिगर मधला सी, बट ऑप्शन्स मधला बी इथे बरोबर येतोय. ठीक आहे. आता इथे गोंधळात जाऊ नका बघा, आता सी आहे तर इथं सी करूया असं नाही, तिथं डी दिलेला असू शकतो. सो राईट साईडला जे ऑप्शन्स आहेत ते तुमचे राईट आन्सर आहेत. ठीक आहे. सो ऑप्शन बी इथे करेक्ट येतो आहे. पुढचा प्रश्न बघा, अगदी सोपा आहे. मिरर इमेज आपल्याला ओळखायची आहे. ठीक आहे. या एक्स फिगर मधून मिरर इमेज आपल्याला ओळखायची आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मिरर आणि वॉटर याच्यामध्ये काय फरक आहे. ठीक आहे. आता एक्झाम्पल साठी मी इथे दोन्ही स्क्वेअर काढतो आहे. ठीक आहे. काय करायचं आपल्याला, मिरर इमेज म्हटलं तर राईट आणि लेफ्ट धरायचे, मध्ये एक रेष ओढायची. वॉटर इमेज म्हटलं तर मधून एक आडवी रेष ओढायची. ठीक आहे. का, इथे लेफ्ट आणि राईट महत्वाचं आहे, इथे अप आणि डाऊन महत्वाचं आहे. ठीक आहे. अपचा डाऊनला जातो, डाऊनचा अपला जातो, राईट लेफ्ट मध्ये काही फरक नाही. मिरर इमेज मध्ये लेफ्टचा राईटला जातो, राईटचा लेफ्टला जातो, बस हे लक्षात ठेवायचं आहे. आता एक्स फिगर मध्ये जर बघितलं तर यामध्ये ए आणि बी मध्येच कुठला तरी येणार आहे, सी आणि डी मधले येणारच नाही. का, बघा सांगतो. कारण एक्स फिगर मध्ये इथे एक तुम्हाला सर्कल दिसतोय, जो की सी फिगर मध्ये एक छोटा सर्कल दिलाय, त्यामुळे इथे पूर्णपणे चुकतोय. इथे आकृती पूर्णपणे चेंज होत नाही, तीच आकृती असते, फक्त डिरेक्शन चेंज होतं. आणि त्याप्रमाणेच इथे सुद्धा एक सर्कल पाहिजे, बट इथे आपल्याला स्क्वेअर दिसतोय सरळ सरळ, बरोबर. सो त्यामुळे सी आणि डी हे दोन्ही एलिमिनेट होतात. आता प्रश्न येतो ए आणि बी चा. ठीक आहे. आता मी जसं की सांगितलं, मिरर इमेज आहे आणि मिरर इमेज राईटचं लेफ्टला, लेफ्टचं राईटला जातं, बरोबर आहे. मग आता जो एक्स फिगर इथे दिसतोय आपल्याला, एक्स दिसतोय है ना, तो एक्स राईटला आहे, तो कुठे जायला पाहिजे, तो जायला पाहिजे लेफ्टला, बरोबर आहे. जो इथे आहे तो जायला पाहिजे इथे लेफ्टला, बरोबर आहे.
आणि हे जे दोन बाण आहेत ते कुठे जायला पाहिजे, इथे जायला पाहिजेत है ना, इथे आलेले आहेत. बट ए जो दिसतोय, ए जसे जसे हे जे आकृती आहे ती जसेच तशी अशी आहे, ही इकडे पाहिजे अशी, राईटचं लेफ्टला पाहिजे, लेफ्टचं राईटला पाहिजे, राईट. सो त्यामुळे अशी आकृती पाहिजे. सो अशी आकृती आपल्याला बी मध्ये दिसते, त्यामुळे आन्सर ए, ऑप्शन बी, म्हणजे ऑप्शन ए आन्सर बी असं त्याचा अर्थ आहे. सो बी इथे आपल्याला एक्झॅक्टली करेक्ट भेटतो आहे, कारण मिरर इमेज विचारले, वॉटर इमेज नाही विचारले. बरोबर आहे. सो ऑप्शन बी इथे करेक्ट येतो. पुढचं बघा, पुढचं पण खूप सोपं आहे. यामध्ये काय सांगितलं, सिलेक्ट द फिगर फ्रॉम द अमॉंगस्ट द आन्सर फिगर विच विल कंटिन्यू द सिरीज एस्टॅब्लिश्ड बाय द 4 प्रॉब्लेम फिगर्स. दीज आर द प्रॉब्लेम फिगर्स, दीज आर द आन्सर फिगर्स. ठीक आहे. आता यामध्ये काय झालंय, एक तर एक पूर्ण सर्कल दिलेला आहे. ठीक आहे, एक सर्कल दिलेला आहे असं पूर्ण, त्यामध्ये अशा रेषा आहेत. करेक्ट. आणि त्या रेषासोबतच काय झालेलं आहे बघा, आता काय केलेलं आहे मी तुम्हाला एक एक सांगतो है ना. आता ए मध्ये असं पूर्ण सर्कल आहे. ठीक आहे. बी मध्ये काय झालेलं आहे, बी मधली ही रेष खोडलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच फक्त पुढची रेष खोडलेली आहे. आणि त्यासोबतच है ना, व्यवस्थित बघाल तर सर्कल सुद्धा खोडलेला आहे. बरोबर. सी मध्ये बघाल, आणखीन एक गोष्ट, बी मध्ये जो हा जो पूर्ण भाग गेलेला आहे इथला, त्यासोबतच एक डॉट इथे दिलेला आहे. त्याप्रमाणेच पुढचा खोडला की पुढे एक डॉट दिलाय, त्याप्रमाणे पुढचा खोडला की तिसरा, आणि इथे एक चौथा पाहिजे. ठीक आहे. आता अशा सिक्वेन्स मध्ये जाणारा ऑप्शन कुठे आहे का बघा, एक तर 1 आहे. ठीक आहे, त्यानंतर 3 आहे आणि 5 आहे. ठीक आहे, 2 आणि 4 इथे एलिमिनेट होते. आता 1 3 5 मध्येच आपल्याला ओळखायचं. आता एक एक काढायचं इथे, सेम तसंच एक एक काढायचं आहे आपल्याला है ना. आता त्यामध्ये सुद्धा ही रेष काढलेली आहे. बरोबर, ही रेष काढलेली आहे है ना. आणि आपल्याला इथे आकृती सुद्धा अशी सिमिलर दिसत आहे है ना. आणि त्यासोबत दोनच डॉट पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो आहे, तिसऱ्यामध्ये सुद्धा बघा, तिसऱ्यामध्ये काय केलेलं आहे, ही आकृती काढलेली आहे है ना. म्हणजे कसं, आता असं आलेलं आहे फक्त, राईट, असं आलेलं आहे, हे राहिलं नाही का, असं आलेलं आहे. आणि त्यासोबत तिसरा डॉट दिलेला आहे. आणि तसंच मग पुढे चौथा डॉट दिलेला आहे, पुढचं सुद्धा काढलेलं आहे. म्हणजे हा जो आहे है ना, आता इथला हा पूर्ण भाग जाईल, राईट. मग उरेल काय, फक्त 1 2 है ना, 3 आणि 4 रेषा, एक सर्कल अर्धा, आणि अशी आकृती आपल्याला दिसायला पाहिजे. त्यासोबतच 1 2 3 4 है ना, असे डॉट्स आपल्याला दिसले पाहिजेत. मग असा डॉट असलेला किंवा अशी सिमिलर आकृती आपल्याला कुठल्या ऑप्शन मध्ये दिसते, तर आपल्याला ऑप्शन 1 मध्ये दिसते, इथे या ठिकाणी. बरोबर आहे, इथे दिसते, कारण 3 मध्ये इथे एक रेष असलेली दिसते आपल्याला, आणि 5 मध्ये सुद्धा इथे है ना, हे इथला सर्कल जो आहे, हा हा सर्कल तो पण सुद्धा काढलेला आहे है ना, तो सुद्धा काढले, बट तो काढायचा नाहीये एक सिक्वेन्स नुसार है ना. त्यामुळे ऑप्शन 1 जो आहे तो आपल्याला करेक्टली दिसतो आहे, ऑप्शन ए, आन्सर 1. ठीक आहे. आता यामध्ये बघा, सिलेक्ट द फिगर फ्रॉम द अमॉंग्स 4 अल्टरनेटिव्ह ए बी सी डी विच वेन प्लेस्ड इन द ब्लँक स्पेस ऑफ फिगर एक्स. ठीक आहे, म्हणजे ब्लँक ज्या ठिकाणी आहे तिथे आपल्याला भरायचं आहे सिक्वेन्स नुसार. आता एक एक बघा, हा जो ठोकळा बघताय तुम्ही इथे या ठिकाणी, यामध्ये एक आणखीन एक डॉट तुम्हाला दिसत असेल. पहिला आहे लेफ्टला, ठीक आहे, तो गेलाय वरती, त्यानंतर राईट, म्हणजे बघा अगोदर इथे आहे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो. अगोदर तो कुठे आहे, इथे आहे, त्यानंतर गेलाय वरती, त्यानंतर गेला राईटला, आता तो पुढच्या वेळेस इथे असायला पाहिजे, राईट. मग इथे असलेला आकृतीमध्ये, सोल्युशन फिगर मध्ये कुठे कुठे आहे बघा, ए मध्ये आहे का, नाही. बी मध्ये आहे का, आहे. सी मध्ये सुद्धा आहे, डी मध्ये नाही. ठीक आहे, मग बी आणि सी मध्येच काहीतरी असलं पाहिजे. पुढे बघा, आता एक फुल दिसते आपल्याला, त्यामध्ये राईट आणि लेफ्ट अशी दोन जागा दिसत आहेत है ना. एक लेफ्टला व्हाईट आहे, राईटला ब्लॅक आहे. त्याचा पुढे जेव्हा इकडे वळतो आपण है ना, तो व्हाईट लेफ्टलाच आहे आणि ब्लॅक राईटलाच आहे. ठीक आहे. आता ह्या दोघांची जोड लागली. तसंच आता पुढे खालचा जो पार्ट आहे, ब्लॅक साइड लेफ्टला आहे, व्हाईट साइड राईटला आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, एकतर व्हाईट आपल्याला दिलेला आहे, मग उर्वरित हा जो भाग आहे तो कसा पाहिजे, तो पूर्णपणे ब्लॅक पाहिजे. बरोबर आहे, पूर्णपणे ब्लॅक पाहिजे आपल्याला.
मग खालचा भाग ब्लॅक असलेला कुठं आहे बघा, बी आणि सी मध्येच पाहिजे आपल्याला, बी आणि सी मध्येच आपल्याला असायला पाहिजे. मग या ठिकाणी सी ऑप्शन आपल्याला करेक्टली मिळतोय. याचा हा जो भाग आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. ठीक आहे. सो ऑप्शन सी म्हणजे सोल्युशन फिगर मधला ऑप्शन सी आणि ऑप्शन मधला सुद्धा सी बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघा, चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. आता ए बी सी डी ई असे दिले, आता इथे बघा मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं 5 पण ऑप्शन देऊ शकतात है ना, तसेच 5 ऑप्शन आता इथे दिले आहेत. आणि हे दुसरे तिसरे मी बनवलेले प्रश्न आहेत, हे तुमच्याच परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहेत, लेटेस्ट एक्झाम मधले प्रश्न आहेत. 2024 मध्ये जे लास्ट एक्झाम झाली ना त्यामधले हे प्रश्न आहेत. सो तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणून आपण प्रेडिक्ट करू शकतो की पुढे कसे प्रश्न येऊ शकतात है ना. सो अशा पद्धतीचेच प्रश्न आहेत. मिरर इमेज, वॉटर इमेज है ना, क्वेश्चन मार्कच्या जागी काय असेल, त्यासोबतच सिक्वेन्सली जो फिगर आहे त्यामध्ये वेगळा कुठला आहे, किंवा सिक्वेन्सली मध्ये जो फिगर आहे त्यामध्ये पुढचा सिक्वेन्सला येणारा कुठला असेल, याशिवाय दुसरं काहीही विचारणार नाहीयेत. ओके. आता बघा, आता काय दिलेलं आपले एबीसीडी असे पूर्ण सिक्वेन्स दिलेत. मग एक असा आहे एबीसीडी मध्ये जो की सिक्वेन्स नुसार चालत नाहीये. ठीक आहे. आता यामध्ये कसं आहे बघा, 1 2 3 4 वेगवेगळे आहे. इथे स्क्वेअर आहे, इथे थोडासा वेगळा आहे, इथे ट्रायंगल आहे, इथे स्क्वेअरला थोडंसं मोल्ड केलेलं, थोडंसं फिरवलेलं आहे, बरोबर आहे. मग एक एक डायरेक्शन चेंज होते. ठीक आहे. हा जातो इथे, हा जातो इथे, हा जातो इथे, हा जातो इथे. मग एकच पकडा कुठला तरी, हा. आता हा इथे जायला पाहिजे, बरोबर, बरोबर आलेला आहे. त्याच्यानंतर हा इथे जायला पाहिजे, आलेला आहे, बरोबर. सी मध्ये तो सुद्धा आलेला आहे. मग डी मध्ये जाताना तो कुठे जायला पाहिजे, इथे जायला पाहिजे. मग डी मध्ये तो इथे आलाय का, आलाय, बरोबर आहे. आता परत ई मध्ये हा कुठे जायला पाहिजे, इथे जायला पाहिजे. मग इथे आलाय का, नाही आला. हा कुठे आलाय, खाली आलाय. ठीक आहे. सो सिक्वेन्स नुसार तर आपल्याला तसाच दिसतो आहे. मग वाटलं तर आपल्याला कन्फर्मेशन साठी तुम्ही बाकी आकृती कडे सुद्धा लक्ष देऊ शकता, तुम्ही किंवा तुम्ही ट्रायंगल कडे फोकस करा एकदा. बघा, ट्रायंगल कडे फोकस करून आपण बघूया येते का, बरोबर है ना. आता ट्रायंगलचं काय झालंय, ट्रायंगल आता इथे यायला पाहिजे, बरोबर आलाय. त्यानंतर इथे जायला पाहिजे, तो सुद्धा बरोबर आलाय. त्यानंतर इथे जायला पाहिजे, तो सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर इथे जायला पाहिजे, पण इथे नसून तो इथे आलेला आहे. त्यामुळे परत एकदा ऑप्शन ई आपल्याला सांगतोय की ईच राईट आहे. त्यामुळे ई एक्झॅक्टली राईट आहे. ठीक आहे. बरोबर आहे ना. सिक्वेन्स तसा सोपा होता प्रश्न, खूप सोपा होता, बट तेवढं फोकस कराल व्यवस्थितपणे तर तुम्हाला येईल. सो हे जे प्रश्न आहेत अगदी सोपे आहेत, अबस्ट्रॅक्ट रिजनिंग मधले फुकटचे मार्क्स तुम्हाला मिळवून देणारे प्रश्न आहेत. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये, सोपे आहेत एकदम एकदम. पुढे बघा, मिरर इमेज विचारले आपल्याला है ना. आता मिरर इमेजचा फंडा आपल्याला माहिती आहे. काय करायचं आहे, हा जो स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये मध्ये रेष वाढायचे, लेफ्ट आणि राईट आहे, राईटचा लेफ्टला जातो, लेफ्टचा राईटला जातो. ठीक आहे. आता तसंच बघा, ही जी फिगर एक्स आहे यामध्ये एक मध्ये रेष जर आपण ओढली है ना, आता हा जो भाग आहे तो इकडे जायला पाहिजे आणि हा जो भाग आहे तो इकडे जायला पाहिजे है ना. मग आता एक्स लिहिलेले जी फिगर आहेत त्यांना लक्षात घ्या. हा कुठे जाईल, हा इथे जाईल है ना. थोडस खोडतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. बघा, हा जो पार्ट आहे तो कुठे जाईल, तो जाईल इथे है ना. आणि हा जो पार्ट आहे तो जाईल इथे, बरोबर आहे. मग तुम्ही व्यवस्थित बघाल तर खूप सोपा प्रश्न आहे. एक तर ए बी सी ह्या तिन्ही आकृत्याच चुकीच्या दिलेल्या आहेत. इथे खूप सोपा प्रश्न आहे. आकृतीच पूर्णपणे चुकीची असेल तर उरलेलाच भाग जो आहे तो आपला ऑप्शन राईट असणार आहे है ना. आणि तसंही मिरर इमेज नुसार राईटचा लेफ्ट, लेफ्टचा राईटला सुद्धा आलेला आहे ऑप्शन डी मध्ये. सो ऑप्शन डी, सोल्युशन आन्सर डी हे एक्झॅक्टली आपल्याला बरोबर मिळतो आहे. ठीक आहे.